श्री स्वामी समर्थ. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हा दिवस विजयादशमी म्हणून देखील साजरा केला जातो, म्हणजेच वाईटावर सत्याचा विजय. दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते आणि हा जो दिवस आहे तो अतिशय शुभ मानला जातो. नवरात्री सुरू होताच पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना प्रत्येकाच्या घरोघरी केली जाते. याला देवी घटी बसणे असे म्हणतात. या दिवसापासून देवीच्या 9 दिवसांच्या उत्सवाची सुरुवात होते आणि दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो. आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळवलेला विजय म्हणजेच विजयादशमी. तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो. त्याचा उत्सव म्हणजेच विजयादशमी. बघा, बऱ्याच लोकांना माहीत नसते की दसऱ्याच्या दिवशी पूजा ही कशी करावी. तर देवी श्री महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते. म्हणजेच धनाची, ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते. धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची, ज्ञानाची पूजा म्हणजे वही, पाटी, पुस्तके यांची पूजा केली जाते, यंत्र. आणि शक्तीची पूजा म्हणजेच शस्त्रांचे पूजन म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते. दिवा, धूप, अगरबत्ती लावून त्यांची पूजा करावी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या घटातील उगवलेले धान्याचे रोप त्याला वाहावेत आणि त्या ठिकाणी महिला हे रोप, ज्याला धन असे म्हणतात, दसऱ्याला ते केसांमध्ये माळतात. तसेच आपट्याच्या पानांची पूजा देखील या दिवशी दसऱ्याच्या दिवशी केली जाते. या सर्व पूजेला हळदी कुंकू लावावे आणि त्याचं औक्षण करावे. दसरा हा सण कसा साजरा केला जातो तर आपल्या घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूंचे फुलांचे तोरण लावले जाते. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे फार महत्त्व असते. गाडीला, घराला, दुकानांना झेंडूंच्या माळा लावल्या जातात. घरातील महिला देवीसाठी 9 दिवसाचे उपवास करतात. देवीचे दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात आणि दशमीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनवून देवाला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडतात. या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन सोने म्हणून आपट्याची जी पानं असतात तर ती वाटतात एकमेकांना. तसेच दसऱ्याला शेतकऱ्याचे नवीन पीक घरामध्ये येते त्याची देखील पूजा केली जाते. बघा, दसऱ्याच्या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये प्रथेप्रमाणे देवीची, प्रभू श्रीरामांची मिरवणूक देखील काढली जाते. श्रीरामलीलाचे आयोजन केले जाते. या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते. गावातील पुरुष मंडळी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा असते. याला सीमोल्लंघन असे म्हणतात. विजयादशमीला आपट्याची पानं का वाटतात याबद्दलची एक अतिशय सुंदर अशी पौराणिक कथा आहे. बघा, भगवान श्रीरामांचे वंशज रघु यांनी विश्वजित यज्ञ केला व आपल्या जवळील सर्व धन त्यांनी दान केले. एक दिवस राजा रघु यांच्या दारात वरंततू यांचा शिष्य कौस्ती आला. त्याने राजाकडे भिक्षा मागितली. तो पैठणच्या देवदत्त नावाच्या एका विद्वान ब्राह्मणाचा मुलगा होता आणि विद्या शिकण्यासाठी बडोज नगरीत राहणाऱ्या वरंततूकडे राहिला. सर्व विद्या आत्मसात केल्यावर त्याने आपल्या गुरुला आपण काहीतरी गुरुदक्षिणा मागावी अशी विनंती केली. तेव्हा त्याचे गुरु म्हणाले, मी तुला कुठल्याही प्रलोभनाने विद्या शिकवली नाहीत असे वरंततूने त्यांना स्पष्टपणे सांगितले. परंतु तरीही कौस्त्याने त्यांच्याकडे काहीतरी मागण्याचा आग्रह केला. मग त्यांनी त्याच्याकडे 14 कोटी सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या. आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी कौस्त्य राजा रघुकडे सुवर्णमुद्रा मागण्यासाठी आला. परंतु विश्वजित यज्ञामध्ये राजा रघु यांनी सर्व धन दान केल्यामुळे त्यांचा खजिना रिकामा झाला होता. पण दारामध्ये आलेल्या अतिथी रिकामा जाऊ नये म्हणून त्यांनी इंद्रावर स्वारी करण्याचे ठरविले. ही बातमी इंद्रदेवाला समजतात त्यांनी राजा रघु यांच्या अयोध्या नगरीमधील ईशान्य दिशेला असलेल्या एका आपट्याच्या व दशमीच्या वृक्षावर कुबेराला सांगून सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. कौस्त्याने फक्त आपल्या गुरुला देण्या इतक्यात 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आपल्या गुरुला गुरुदक्षिणा दिली. तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी. म्हणून विजयादशमीला आपट्याचे पाने सुवर्ण म्हणजे सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे. दसऱ्यासंबंधित 2 पौराणिक कथा आहेत. तर त्यातील पहिली कथा म्हणजे महिषासूर नावाच्या राक्षसाने कठोर तपश्चर्या केली आणि त्याला भगवान ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले की कोणताही मनुष्य किंवा प्राणी त्याला मारू शकत नाहीत. हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने स्वतःला अमर मानले. असा विश्वास होता की कोणत्याही स्त्रीमध्ये त्याचा नाश करण्याची शक्ती नाही. महिषासुराने 3 लोकात
अत्याचार करण्यास सुरुवात केली आणि देवांपासून स्वर्गही बळकावून घेतला। यानंतर निराश होऊन देवतांनी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांना महिषासुरांपासून त्यांचे रक्षण करण्याची विनंती केली। त्यानंतर देवी दुर्गेची निर्मिती झाली, जिने अश्विन शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत 9 दिवस महिषासुराशी भयंकर युद्ध केले। 10व्या दिवशी महिषासुराचा वध केला। अशा प्रकारे वाईटाचा अंत झाला। देवीच्या कृपेने स्वर्गातून पृथ्वीवर शांतता ही निर्माण झाली। यानंतरची दुसरी कथा म्हणजे ही गोष्ट त्रेतायुगातील आहे, जेव्हा श्रीरामांची पत्नी देवी सीता हिचा लंकेचा राजा रावणाने अपहरण केले होते। त्यानंतर भगवान रामाने हनुमानजींना सीतेला शोधण्यासाठी सांगितले। अनेकांनी रावणाला आदरपूर्वक सीतेला श्रीरामांकडे परत करण्याचे आणि माफी मागण्याचा सल्ला दिला, परंतु रावणाने आपल्या कृत्याचा पश्चाताप केला नाही किंवा आपला अहंकार कमी केला नाही। शेवटी प्रतिष्ठेचे मृत स्वरूप असलेल्या श्रीरामांनी युद्धाची घोषणा केली। युद्ध जिंकण्यासाठी म्हणजेच वाईटाचा अंत करण्यासाठी भगवान श्रीरामांनी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शक्तींची पूजा केली। माता दुर्गेच्या आशीर्वादाने त्यांनी अश्विन शुक्ल दशमीला वाईटाचे प्रतीक बनलेल्या रावणाचा वध केला। अशा प्रकारे वाईटावर चांगल्याचा विजय झाला आणि हा सण दसरा किंवा विजयादशमी म्हणून साजरा केला जाऊ लागला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।